विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा आज शेवटचा दिवस। संध्याकाळी 5 वाजता प्रचाराच्या तोफा थंडावणार। सगळ्या नेत्यांच्या आपापल्या होम ग्राउंडवर सभा, रॅली आणि पदयात्रा। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंना भंडाऱ्यातच धक्का। डॉक्टर सेलचे अध्यक्ष डॉक्टर निंबारते यांचं महायुतीच्या व्यासपीठावरून पटोलेंना विश्रांती देण्याचं आवाहन। जनसुराज्य पक्षाचे करवीरचे उमेदवार संताजी घोरपडे यांच्यावर जीवघेणा हल्ला। सभेतून परतताना गाडी अडवून शस्त्रानं मारहाण। घोरपडे गंभीर जखमी। भिवंडी पश्चिममधील एमआयएमचे उमेदवार वारिस पठाण यांना अश्रू अनावर। विरोधक आपल्याला प्रचारापासून रोखण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप। सरकार आल्यानंतर पहिल्याच कॅबिनेटमध्ये अदानींसाठीचे आदेश फाडून टाकणार। मुंबईतल्या सभेत उद्धव ठाकरेंची घोषणा। राज्यात कुणाचाही नाद करा, पण शरद पवारांचा नाद करायचा नाही। पवारांचा थेट इशारा। रस्ता चुकलेल्यांना नुसतं पाडायचं नाही तर जोरात पाडायचं। शरद पवारांचं मतदारांना आवाहन। नाशिकच्या सभेमध्ये देवेंद्र फडणवीसांचा लाव रे तो व्हिडिओ। महाविकास आघाडीवर आरोप करताना सज्जाद नोमानींचा व्हिडिओ लावला। बीडमधल्या वंचितच्या कार्यकर्त्यांचं प्रकाश आंबेडकरांकडून समर्थन। भाजपला पाठिंबा देणाऱ्या अपक्ष उमेदवाराला काळं फासलं होतं। मणिपूरमधील हिंसाचाराची झळ सरकारला। सगमांच्या एनपीपीनं भाजप सरकारचा पाठिंबा काढला। तूर्तास सरकार सुरक्षित। कोस्टल रोडचं 93% काम पूर्ण। जानेवारीच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत वरळी ते वांद्रे थेट वाहतूक सुरू होणार। पाऊण तासांचा प्रवास अवघ्या 12 मिनिटात। दिल्लीतील जीवघेणा प्रदूषण रोखण्यासाठी सकाळी 8 वाजल्यापासून अवजड वाहनांना नो एंट्री। नवीन बांधकामांनाही बंदी, तर 10वी आणि 12वी वगळता सर्व शाळा ऑनलाईन। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।